एक 10वीला नापास झालेला मुलगा जर एका स्टोरीनं, एका गोष्टीनं जर सायंटिस्ट होतोय, काय मोटिवेशन असेल. एक गोष्ट ऐकून एवढा मोटिवेट झाला. म्हणून मी काय म्हणत होतो की मानसिकता आपल्याला बदलायची आहे, की आपल्याला हे करणे आहे, करायचंच आहे, आणि त्यासाठी मोटिवेट व्हायचं. मेडिसिनचा पेपर होता आणि मी घरी आलो होतो. हॉस्टेल आणि घर जवळजवळ. पद्मश्री डॉक्टर तात्याराव राणे यांच्या घरात राहत होतो मी. पूर्ण शिक्षण मी त्यांच्या घरात केलं माझं शिक्षण. तर दादांना 3 लेकरं आहेत, ते माझे फार आवडीचे लेकरं आहेत. ते खूप छोटे छोटे होते आणि त्याच घरात मी राहायचो. म्हणजे दादा, वहिनी, हे 3 लेकरं आणि मी चौथा, असे एवढे हे घरात राहणारे माणसं सगळे. माझ्या 2 बहिणी पण आमच्यासोबत राहत होत्या. दादांचं क्वार्टर होतं. त्या क्वार्टरमध्ये म्हणजे आज पेपर. मी सकाळी गेलो, घरी गेलो. हॉस्टेलवरनं घरी 8 वाजता गेलो आणि घरी गेल्यानंतर मस्त खाऊन मी पेपरला जाणार. मला वरण भात तेव्हा खूप आवडायचा आणि माझी ती बहीण असं भरभर करायची, भरभरून खाऊन निघून जायचो मी. असं आमची सिस्टीम होती. मी घरी गेलो, खाऊन झाला, वेळ होता ना, 10ला पेपर, 8ला गेलो होतो, 8:30ला खाऊन झालं. पुढे काय करायचं. मी त्या लेकरांबरोबर प्रचंड मस्ती करायचो. मी आजही करतो. खूप मोठे मोठे लेकर आहेत. माझी पुतणी 36 वर्षाची आहे. म्हणजे असे खूप मोठे मोठे लेकर आहेत, पण तेव्हा ते छोटे छोटे होते. आणि मी धिंगाणा सुरू केला पेपर मेडिसिनचा. धिंगाणा घरात सुरू झाला. आमच्यावरती डॉक्टर एन डी कुलकर्णी राहायचे. आमच्यावर एन डी कुलकर्णी राहायचे. अत्यंत शिस्तबद्ध प्राणी. म्हणजे शिस्तबद्ध प्राणी म्हणजे मला काय सांगावं, एवढा मोठा मोठा भिंगाचा चष्मा, असे बघायचे. असं पाहिलं ना माणूस जळालाच पाहिजे. एकदम सिरियस माणूस. आणि मला पण इतकी भीती वाटायची, आजही भीती वाटते सरांची. मेडिसिनचे प्रोफेसर ते वर राहायचे, दादा खाली राहायचे. दादांच्या क्वार्टरमध्ये आमचं खाऊन झाल्यानंतर वेळ होता म्हणून धिंगाणा सुरू. इतका धिंगाणा की ते भिंत फुटेल एवढा धिंगाणा आम्ही करत होतो. मग हा धिंगाणा सुरू होता आणि एन डी कुलकर्णी सर वरून खाली आले आणि त्यांना जायचं होतं. ते 8:30-9ला जायचं. ते चालले तर घरात धिंगाणा सुरू आहे. त्यांनी बेल वाजवली. धिंगाणा काय चाललाय म्हणून. बेल वाजवल्यास ते आमच्या ठरल्याप्रमाणे वहिनी दरवाजा काढायला गेल्या. एन डी सर बाहेर. एन डी कुलकर्णी सर. त्यांनी पहिला प्रश्न, विठ्ठल आहे, विठ्ठल आहे का. त्याचा मेडिसिनचा पेपर आहे ना आज. बाप्पा तुम्हाला काय सांगा पुराणो, विठ्ठल आहे का हा शब्द ऐकला एन डी कुलकर्णी सरांचा, मी असा थंडच पडलो. मेडिसिनचा पेपर, तो माझा बॉस आणि माझा धिंगाणा सुरू आहे. एन डी कुलकर्णी सरांना आता वहिनी तर काय खोटं नाही सांगणार ना, दुसरं कोणी असतं नाही सांगून टाकलं असतं. वहिनी म्हणत, हो आहेत ना, आहेत ते मध्ये आहेत. आता तर वाटच लागली. एन डी कुलकर्णी सर हळूहळू मध्ये आले. विठ्ठल. हां सर. हां सर. सर गुड मॉर्निंग सर. काय चाललंय. काही नाही सर. धिंगाणा कोण करतंय. आता हो पण नाही, नाही पण नाही, काहीच. आता हो म्हणावं वाट लागली, नाही कसं म्हणावं. त्यांनी ऐकलेलं होतं सगळं. गप्प बसलो. गप्प म्हणजे गप्प. धिंगाणा नाही करायचा, ठीक आहे ना, पेपर मेडिसिनचा आहे, व्यवस्थित लिहायचं, कळलं तुला. हो सर. हां. आणि ही धिंगाणा करायची वेळ विठ्ठल. नाही सर, सॉरी सर. असा म्हणालो मी. आणि एन डी सर गेले. दरवाजा लावला. पुन्हा धिंगाणा सुरू. आमचा वेळ संपेपर्यंत आम्ही धिंगाणा केला. मेडिसिनच्या पेपरला गेलो. मस्त पेपर देऊन आलो. तुम्हाला सांगतो पूर्व मला मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल आहे. दिस इज कॉल्ड एज अ प्रिपरेशन. दिस कॉल्ड एज अ प्लॅनिंग. ही प्लॅनिंग तुम्हाला अशी करता आली पाहिजे. माहिती तुम्हाला, प्लॅनिंग ही डे 1ला असली पाहिजे. डे 1ला प्लॅनिंग असली पाहिजे. आपण काय करतो, प्लॅनिंग हा शब्द आपल्याकडे फार चुकीचा आहे. प्लॅनिंग आपण तेव्हा करतो जेव्हा आपले डोळे उघडतात की बाप रे. नो, तुम्ही आज मला ऐकताय, योग खूप चांगला आहे, वर्षाची ही सुरुवात आहे. आजच तुम्ही ठरवायचं आहे की आत्ताच प्लॅनिंग करायची, आजच प्लॅनिंग करायची. आणि ही प्लॅनिंग त्या ध्येयाला गाठेपर्यंत, ज्या ध्येयाने आपण मोटिवेट झालोय त्या ध्येयाला गाठेपर्यंत ही प्लॅनिंग बंद करायची नाही. प्रत्येकाने एक ध्येय ठरवायचं, ते ध्येय लिहून काढायचं. ते बी प्लॅन बंद मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या ध्येयासाठी तुम्हाला वाटचाल करायची आहे आणि तो प्लॅन बंदच नाही करायचा. बघा यश कसं मिळत नाही. आणि कोणी आजारी पडलं मला लिहून देतो, कोणीच आजारी पडणार नाही. पुन्हा सांगतो, जे 10वी-12वीची मुलं आहेत त्यांना जरा व्यायाम करणं शक्य नाही, पण जी मुलं MPSC UPSC करतात त्यांनी दररोज 40 मिनिटं तरी व्यायाम करत जा. रनिंग करा, वॉकिंग करा, पण व्यायाम करा. त्यानं शरीर खूप प्रफुल्ल होतं, प्रसन्न होतं, तुम्ही आजारी पडत नाहीत आणि अभ्यास चांगला होतो. पुढचा पॉईंट, परीक्षेला जाताना कधी कधी कसं असतं की ह्या प्लॅनिंगमध्ये सिन्सिअरिटी खूप महत्त्वाची आहे. सिन्सिअरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सिन्सिअरिटी. काय होतं की आपण ठरवतो, हो खूप जण ठरवतात आणि ना तुम्हाला वाटेल की हे माझ्या मुलाचं, तुम्हाला पुन्हा एक उदाहरण देतो. त्यांनी जर ठरवलं की 1 वाजता अभ्यासाला बसायचं आहे, बॉस, आणि घरामध्ये त्याच्या ह्या 11-12 आहेत, माझ्या घरात लग्न झाले, माझ्या पुतणीची लग्न. कॅन यू इमॅजिन, माझ्या घरात लग्न, हो, आणि तो 10वीला होता. पण त्याने ठरवलं ना की 1 वाजता मला बसायला बसायचं आहे,
तर त्यानं त्याच्या संपूर्ण आयुष्यात 1 वाजून 1 मिनिट कधीच नाही केला, कधीच म्हणजे कधीच नाही केला. 1 इज 1. बसणार म्हणजे बसणार, विषय संपला. आणि त्याला जर संडे रिकामा सोडायचा आहे, तर संडेला जर त्याचा काही प्लॅनमध्ये अभ्यास असेल तो काही करेल, पण शनिवारपर्यंत संपवणार, तरच संडे फ्री नाही ठेवणार. दिस इज समथिंग बरो. हे तुम्ही मोटिवेट झाले पाहिजे, माहित आहे. आणि मी माझ्या लेकराला एकदा पण अभ्यास कर नाही म्हणालो, म्हणून आई आणि वडिलांनी अभ्यास कर म्हणायची गरज कधीच नाही आली पाहिजे. तुम्हाला लक्षात येत नाही, अभ्यासाने तुम्ही मोठे होणार असतात. आणि अभ्यास, मला तुम्हाला पुन्हा सांगायचं होतं, अभ्यास म्हणजे फक्त पुस्तकी अभ्यासच मला नाही बोलायचं आहे. कुणाला तुमच्यात अनेक गुण असतात. कुणाला आर्टमध्ये, कुणाला डान्समध्ये करायचं आहे, कुणाला स्पोर्टमध्ये करायचं आहे, कुणाला ऍक्टिंगमध्ये करायचं आहे. पण सगळ्याच गोष्टी अभ्यास करावा लागतो, सगळ्याच गोष्टीसाठी प्लॅनिंग करावं लागते, सगळ्याच प्रोफेशनसाठी डेडिकेशन लागतं, सगळ्याच प्रोफेशनला डिव्होशन लागतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिन्सिअरिटी लागतं. नंबर 3 खूप इम्पॉर्टंट हे आहे की खूप जास्त हुशार असायची गरज नाही. बरेच मुलं हुशार असतात, खूप जास्त हुशार असतात, त्यांचं मी कौतुक करतो. मी एवढा हुशार नाही आहे, खरं सांगतो. पण सिन्सिअर असलं पाहिजे. हुशार आणि सिन्सिअर असेल तर मग तर दुधात साखर पडली हो. पण हुशार नसेल तरी सिन्सिअरिटी जिंकते, असं म्हणतात ना. स्लो अँड स्टेडी विन द रेस. सुरुवात कशी करायची? एकदम शांतीनं सुरुवात करायची, हळूहळू सुरुवात करायची, आणि हळूहळूच जायचं, तुम्ही जिंकता. पळायचं कधीच नाही. बरेच पोरं मला सांगतात की सर, ह्या पोरांनी 1 महिना अभ्यास केला आणि त्याला एवढे मार्क पडले. चुकीचं आहे. दिस इज एक्सेप्शन टू द रूल. हे एक्सेप्शन आहे रूलचं. ह्याच्या मागे नागा लावायचं आपल्याला हा नियम सिद्ध करायचा आहे की फक्त स्टडी अभ्यास केला, सिन्सिअर अभ्यास केला, डेवनपासून अभ्यास केला, आणि तो अभ्यास कुठला कासत नाही. मी असं म्हणालो, तुम्ही स्पोर्ट्सचा अभ्यास करा, तुम्ही कलेचा अभ्यास करा, तुम्ही चित्रकलेचा अभ्यास करा, तुम्ही ऍक्टिंगचा अभ्यास करा, पण डेवनपासून अभ्यास करा आणि तो सिन्सिअरली निभवा, तुम्हाला त्यात यश मिळतं. मी सांगत होतो की फार हुशार असायची गरज नाही. काय झालं? आणि मी तुम्हाला सांगत होतो सिन्सिअर पाहिजे, हुशार नसेल चालतं. मी माझं तुम्हाला उदाहरण सांगतो. मी जरा हुशार विद्यार्थी नाही, प्रामाणिकपणे सांगतो, हुशार विद्यार्थी नाही. मी लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं मला. ही गोष्ट 1986ची. आता मी 49 वर्ष या 10 तारखेला पूर्ण करणार आहे. खूप लांबचा विषय आहे. आणि शाहूला मी घासून मेरिट आलो. घासून कळतं, प्रचंड घासून मेरिट आलो. आपण सिन्सिअर माणूस, एकदम सिन्सिअर. माझी बायको आता पण म्हणत असते, एकदा ओटीत घुसला की घुसला, मग त्याला पुढचं काहीच कळत नाही. सिन्सिअर म्हणजे 100% सिन्सिअर. मग त्या सिन्सिअरिटीमध्ये मला 1 मिलीमीटर 1% पण इकडे नको वाटतं. इट्स अ डेडिक, म्हणजे त्या फोकस म्हणजे फोकस. सिन्सिअरली घासून मेरिट आलो. आणि तेव्हा फक्त 150 मुलं लागायचे मेडिकलला, फक्त 150 मोजून. अंबेजोगाईमध्ये 50 आणि औरंगाबादमध्ये 100, अशी 150 मुलं लागायची. त्या 150मध्ये मी होतो पक्काच, म्हणजे एवढा घासलो होतो. आणि काय झालं की बघा, तुम्हाला सांगून गेलो की आम्ही गरीब घरचे लेकरं आहेत. सगळेच आम्ही 4 बहिणी 3 भाऊ दादांच्या पगारावर जगायचो. दादांना 7,500 रुपये पगार मिळायचा. दादांना 3 लेकरं, आणि आम्ही हे सगळे दादांच्या पगारावर जगायचो, माझ्या एवढी सगळेच आम्ही. आणि मग तेव्हा शिक्षणाचा खर्च खूप अडचणीचा असायचा, म्हणून दादांनी माझा औरंगाबादला नंबर लागला होता, पण म्युच्युअल ट्रान्सफर करून अंबेजोगाईला घेतला, कारण दादा अंबेजोगाईत होते. एकाच घरात राहून शिक्षणाचा खर्च कमी होईल. त्यांना खूप चांगली विजन आहे. खरं तर त्याच माणसाने मला घडवलं आहे. त्याच्या एवढे उपकार माझ्या ह्या जगात कोणाचेच नाहीत माझ्यावर जेवढे त्यांचे दादांचे उपकार आहेत. तुम्हाला सांगत होतो मी पॉईंट की मी जरा घासून तिथे लागलो. आणि काय झालं माहिती आहे, अंबेजोगाईला फर्स्ट इयरमध्ये आम्ही 50 जण होतो. पहिल्याच वर्षी 20 नापास झाले. म्हणजे 30 पास झाले होते, त्याच्यामध्ये होतो. 30 पासमध्ये मी होतो. सेकंड इयर गेलं. थर्ड इयरला काय असतं की आमच्याकडे बॅच पडतात. बॅच 15 मुलाच्या बॅच, 15 मुलाची एक बॅच, 15 मुलं दुसरी बॅच. आणि बॅचला शिकवायला टीचर यायचे, आणि सगळे टीचर दादांचे मित्र असायचे. बघा, ते वर्गात आले की सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचे, आणि मला यायचं नाही. एकदा नाही आलं, 2दा नाही आलं. विठ्ठल डॉक्टर तात्रावलांचा भाऊ ना. पहिला प्रश्न मला यायचं नाही. एकदा नाही आलं, 2दा नाही आलं, 3दा नाही आलं, 4दा नाही आलं, 5-10 वेळा नाही आलं की दादांना सांगायचं विठ्ठलला काहीच येत नाही. आता दादा म्हणजे तुम्हाला माहीत नाही, आजही 49 वर्षात झालो आहे. दादा 61 वर्षात झालेत. तरीही दादांच्या समोर बोलताना मी खूप विचार करतो. आज एवढ्या वर्षानंतर एक वेगळा आदरयुक्त भीती त्या माणसाची मला होती. आणि दादांना सांगितलं, दादा प्रचंड रागीट माणूस. दादांना हे कळलं याची मला सगळ्यात मोठी भीती होती.
आणि मग दादा काय करायचे, वहिनीला सांगायचे की सांग तुझ्या लाडक्याला, त्याला काहीच येत नाही. वहिनी जरा सांभाळून घेणारा प्राणी आहे, थोडं सांभाळून घेऊन मग वहिनी आपलं थोड्या दिवसांनी 10-12 दिवसानंतर दादांचा राग कमी झालाच मला सांगायच्या की ते म्हणजे दादा ते असे म्हणत होते की तुम्हाला काहीतरी येत नाही. आता पण जेव्हा वहिनी म्हणायच्या ना की ते म्हणत होते की तुम्हाला काहीतरी येत नाही, मला माहीत असायचं ती बंदुकीची गोळी कशी लागते, अशी गोळी मला लागायची की मला येत नाही वर्गामध्ये, हे दादांना कळलं, दादाकडनं वहिनीला कळलं. दिस नॉट फेअर, हे योग्य नाही असं मग ठरवायचो राजाओ, आणि आपण काहीतरी करू मी ठरवलं. माझ्या वर्गामध्ये हुशार विद्यार्थी होता राजू नाईक नावाचा. तो लायब्ररीमध्ये तो सगळे उत्तर द्यायचा, क्लासमध्ये सगळे फटाफट उत्तर द्यायचं. तो लायब्ररीमध्ये एक दिवशी निघाला, मी पण लायब्ररीत निघालो आणि राजूला म्हटलं राजू तू काय वाचणार आहेस. राजू मला विठ्ठल मी हे टॉपिक वाचणार आहे. गुड, मी पण तेच पुस्तक घेतलं, तोच टॉपिक काढला, मी लायब्ररीत गेलो. त्याच्याबरोबर आमचा राजू, माझ्या डोक्याकडे बघा, आमचा राजू असा वाचतो, मान हलवून लाईनवर तो मान हलवतो. म्हणून मी त्याच्या ऑपोजिट साईडला जाऊन बसलो, समोर जाऊन बसलो. का माहिती आहे का, त्याच्या मानेकडे बघण्यासाठी. आणि राजूनी मान हलवली तशी मी पण मान हलवली. त्याने टॉपिक वाचून काढला तसा मी पण टॉपिक वाचून काढला आणि दोघे दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये गेलो आणि पुन्हा सर आले, प्रश्न सुरू झाले. राजूने मला प्रश्न विचारला, मला आला नाही, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, मला एकही उत्तर आलं नाही. आणि राजूने सगळे उत्तर दिले. म्हणलं आता काय करावं, तोच टॉपिक त्याने वाचला होता, तोच मी वाचला होता, मला नाही आले उत्तर. मी म्हटलं फरक काय की राजू हुशार आहे, एकदा वाचल्यास त्याला पाठ होतं, आपण हुशार नाही आहे, पण आपण सिन्सिअर आहेत ना. आपल्या ह्या सिन्सिअरचा आपण फायदा करून घेऊन मी ठरवलं की पुस्तकच पाठ करायची. बघा, पुस्तकं पाठ करायची. तर बारका नाही का हा शब्द, MBBSची पुस्तकं पाठ करणं हा खूप मोठा विषय आहे मित्र. आता MBBSला फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्डचे मेजर मायनर असं केलं आहे. पण माझ्या वेळेस फर्स्ट इयर दीड असे होतं आणि शेवटच्या वर्षी 1.5 वर्ष होतं आणि 14 विषय म्हणजे प्रॅक्टिकल आणि थिअरी मिळून. आणि एका विषयाचं पुस्तक तुम्ही कोणी उचलू शकत नाहीत अशी पुस्तकं, आणि ती पुस्तकं ठरवली पाठच करायची. मी म्हणालो शेतामध्ये उन्हात काम करायची आपली तयारी, इथं सावलीमध्ये बसून, फॅनखाली बसून, भिंतीच्या इथं मस्तपैकी 4 भिंतीच्या मध्ये बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे, हा मी ठरवलेला कन्सेप्ट. आणि मित्र, मी MBBSच्या पहिल्याच महिन्यामध्ये, 1.5 वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये सुरू केली पुस्तकं पाठ करायला, पण स्मार्ट पद्धतीने. अभ्यासाचा हा भाग मी तुम्हाला सांगतो, स्मार्ट पद्धतीने. पहिला टॉपिक वाचायचा, जेव्हा दुसरा टॉपिक वाचायला सुरू करायचो तेव्हा पहिला रिवाइंड करायचा आणि पुन्हा वाचायचा. तिसरा टॉपिक असताना पहिला दुसरा रिवाइंड करून पुन्हा तिसरा वाचायचा. 100वा टॉपिक असताना पहिले 90 टॉपिक रिवाइंड करून 100 वाचायचा. म्हणजे जेव्हा मी 100वा टॉपिक वाचला तेव्हा पहिला टॉपिक 100 वेळा रिवाइंड झाला. रिवाइंड 5 मिनिटात व्हायचं. कशी पद्धत आहे बघितलं. आणि मला पुस्तकं तोंडपाठ झाली मित्र. MBBSच्या फायनलची मेडिकल एक्झाम विद्यापीठाची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली. त्या एक्झामचा रिझल्ट लागला आणि 14ला 14 वर्षाचे गोल्ड मेडल एकाच माणसाला मिळाले, डॉक्टर विठ्ठल लहानेला मिळाले. एकाच माणसा. जी मुलं आता डॉक्टर होणार आहेत त्यांना माझं चॅलेंज आहे की त्या अंबेजोगाईच्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन बघा, एकाच माणसाचं नाव आहे ज्याला 14 गोल्ड मेडल आहेत. ते रेकॉर्ड कोणीतरी तोडा, त्याला खूप मोठं बक्षीस देणार आहे. आणि आमचा राजू नाईक 1, 2, 3 नाही 100 मार्कांनी मागे होता. 100. कळलं. जर आपण ठरवलं ना, इम्पॉसिबल नावाची गोष्ट नसते मित्र, नसते, बिलकुल नसते. पण ते बेंबीच्या देठाला गाठ म्हणून ठरवता आला पाहिजे. त्यासाठी आपण मोटिवेट झालो पाहिजे आणि हे मोटिवेशन देह गाठेपर्यंत तसंच वर ठेवलं पाहिजे. दॅट इज अ स्पिरिट. हे स्पिरिट घेऊन तुम्ही चालले पाहिजे. हे स्पिरिट एकदाही कमी नाही झालं पाहिजे. यश मिळत नाही म्हणजे काय सांगू तुम्हाला, मिळतं म्हणजे मिळतंच मित्र. पण ते मोटिवेशन, ते डेडिकेशन, ती सिन्सिअरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि